आपण ही मुलुंडमधील दृश्य पाहतोय। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छुकांची गर्दी। राज्यभरामध्ये महापालिका निवडणुकीची रणधुमाळी ही आपल्याला पाहायला मिळत असताना राजोल पाटील या ठिकाणी उमेदवारी अर्ज ईव्ही फॉर्म या ठिकाणी वाटप केले जात असताना या ठिकाणी कार्यालयाबाहेर गर्दी पाहायला मिळते। पोलिसांकडून सुद्धा या ठिकाणी नाराज इच्छुकांची मनधरणी करण्याचा प्रयत्न अनेक ठिकाणी या ठिकाणी आपण पाहतोय। इच्छुक उमेदवार हे नाराज झालेले आहेत, आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळतात। मुलुंडमधील ही दृश्य राजोल पाटील या ठिकाणी दाखल। आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आणि या ठिकाणी राजोल पाटील या अर्ज दाखल करण्यासाठी दाखल झाल्याची ही दृश्य आपण पाहतोय। मुलुंडमधील ही दृश्य राजोल पाटील अर्ज दाखल करण्यासाठी आलेले आहेत आणि आता मात्र तुमच्या प्रभागामध्ये मैत्रीपूर्ण लढत होताना पाहायला मिळणार आहे, कारण की सुजाता सानप यांनी देखील उमेदवारी अर्ज एबी फॉर्म वरती आता अर्ज दाखल केलेला आहे। आम्ही आता आता मैत्रीपूर्ण लढत पहिलीच मुंबईतील मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळते युती असताना, काय तुमची पहिली प्रतिक्रिया? पहिली प्रतिक्रिया असं आहे की आमचे वरिष्ठ आमचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी आणि मुंबईचे अध्यक्ष अमित साठमजी त्यांच्या निर्देशानुसार आम्ही इकडे लढायला उतरलो आहोत आणि हे मैत्रीपूर्ण लढाई आहे हे सगळ्यांना माहिती आहे। पण त्यांना वाटलं की आमचं काम इकडे चांगलं आहे म्हणून त्याने आम्हाला संधी दिली आहे, त्याचे मला मनपूर्वक आभार मानायचे, कारण इकडे अजून वेगाने विकास कामं करायची आहेत म्हणून त्यांना वाटलं। मात्र एकीकडे युती सांगितलं जात आहे, मात्र अशा पद्धतीने मैत्रीपूर्ण लढतीमुळे पुन्हा एकदा टीकाशस्त्र पाहायला मिळेल नगरपालिकेसारखं। टीका त्यांच्याकडे बाकी काहीच नाहीये, टीका करण्या सोडून आमचं काम आमचं बोलतो आणि तुम्ही आता इकडे बघाल की कलाब्याची जनता आमच्या सोबत आहे, भाजपा परिवार सोबत आहे, आमच्या नार्वेकर परिवार सोबत आहे, त्याने आम्हाला नेहमी प्रतिसाद दिला आहे। आम्ही नवीन नाही आहोत, आम्ही गेले 40 वर्ष इकडे नेतृत्व म्हणजे करतो आहे आणि लोकांचा सेवेत आहोत, समाजसेवेत। आव्हान वाटतं का, कारण धनुष्यबाण आणि कमळ दोघेही बरोबरीचे ताकदीचे उमेदवार आहेत? हो, पण इकडे कामं आमची आहे, कारण स्थानिक आमदार इकडचे महाराष्ट्राचे अध्यक्ष राहुल नार्वेकरजी आहेत, त्यांच्या नेतृत्वात इकडे पूर्णपैकी विकास कामं झाली आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली इकडे वेगाने काम चालू असतो नेहमी, पण अजून थोडा ग्राउंडवरती जरा अजून काम पाहिजे होतं म्हणून आपल्या पार्टीला वाटलं की आपल्याला। दुसरीकडे असं देखील एक आरोप होताना पाहायला येतो, कारण की एका घरामध्ये दोघांवरती टीका तुम्ही कराल, प्रतिस्पर्धी आहेत, कुठल्या मुद्द्यांवरती त्यांनी काम केलेलं नाहीये जे तुम्ही पुढे दाखवू शकता? मला असं वाटतंय तुम्ही बघाल तर पेडेस्ट्रियनायझेशन खूप महत्वाचा मुद्दा आहे। ट्रॅफिक आणि रहिवाशांचे खूप ट्रॅफिक आणि पार्किंगचे कंप्लेंट असतात, त्यांच्यावरती आपल्याला काही उपाययोजना करणं गरजेचं आहे म्हणून पेडेस्ट्रियनायझेशन कसं करायचं आमचे ऑलरेडी राहुलजींच्या नेतृत्वात कालाघोड्याला पेडेस्ट्रियनायझेशनचं काम चालू आहे, कारण इतके 48 लाख लोक म्हणजे त्यांचा इन्फ्लक्स। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।